नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल कडून आज सर्व सीईटी ऍस्पिरंट्ससाठी एक गुड न्यूज आलेली आहे बघा। सीईटी सेलने आज एक डॉक्युमेंट रिलीज केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली हिंट भेटतात बघा की आपली आन्सर की कधी रिलीज होणार आहे, काय होणार आहे। तर त्याच्या रिगार्डिंग आपण बघूयातच ते डॉक्युमेंट काय होतं, त्याच्यामध्ये काय काय मेन्शन आहे, आपली आन्सर की कधी येणार आहे, त्याचबरोबर त्याचा टाइम काय असणार आहे। त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस लवकरात लवकर चालू होणार आहे बघा। त्याच्यासाठीच युनियन एज्युकेशन मार्फत आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस वरती एक फ्री सेमिनार अरेंज करतोय बघा। त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनल अकॉर्डिंग बेस्ट टू बेस्ट कॉलेज तुम्हाला कसं मिळू शकतं, त्याचबरोबर तुम्हाला कुठली ब्रांच चूज करायला हवे, इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये कुठल्या कुठल्या इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत त्याच्या रिगार्डिंगची डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपण या सेमिनार मध्ये नक्कीच बघणार आहोत बघा। ते सेमिनार येणाऱ्या रविवारी कंडक्ट होणार आहे 7 वाजता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती या सेमिनार रिगार्डिंगची जी पण लिंक असणार आहे ते नक्कीच येऊन जाईल। लवकरात लवकर आपलं जे पण व्हॉट्सअप ग्रुप आहे ते जॉईन करा आणि सेमिनारचा तुम्ही नक्कीच फायदा करून घेऊ शकता। तर आता येऊयात आपल्या मेन पॉइंट वरती। विद्यार्थी मित्रांनो, जसं मी मगाशी म्हटलं होतं की सीईटी सेलने एक डॉक्युमेंट रिलीज केलेला आहे, तर ते पहिला बघूयात। की आता तुम्हाला दिसत असेल सीईटी सेलची वेबसाईट, तर सीईटी सेलच्या वेबसाईट वरती तुम्ही थोडं खाली स्क्रोल केलं का तिथं जे पण अपडेटेड डॉक्युमेंट्स आहेत किंवा अपडेटेड नोटीस आहेत त्या सीईटी सेलने रिलीज केलेल्या आपल्याला बघायला मिळतात बघा। तर आता जे 17 तारखेला सीईटी सेलने डॉक्युमेंट रिलीज केलं होतं ते खास करून पीसीबी ग्रुपच्या स्टुडंटसाठी होतं, बट ते पीसीएम ग्रुपच्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट प्रेडिक्ट करायला पॉसिबल होते की आपलं आन्सर की कधी येणार आहे। तर आता ते डॉक्युमेंट बघूयात। ओके, तर जसं आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तर विद्यार्थी मित्रांनो या डॉक्युमेंट मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पीसीबी ग्रुपची जी पण आन्सर की असणार आहे ती सीईटी सेल 19 तारखेला रिलीज करणार आहे बघा। त्याच्यामध्ये असं सुद्धा लिहिलंय 19 तारीख ते 21 तारीख, त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर की मध्ये जे पण तुम्हाला प्रॉब्लेम्स बघायला मिळतील किंवा डिफिकल्टीज बघायला मिळतील किंवा एखाद्या क्वेश्चन्स वरती आपल्याला चॅलेंज करायचं असेल तर ती ग्रेव्हेन्सची विंडो किंवा ऑब्जेक्शन रायझिंगची विंडो ओपन होणार आहे 19 तारीख ते 21 तारीख मध्ये। तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे पण ऑब्जेक्शन असणार आहेत ते आपण चॅलेंज करू शकतो। तर सर्वच पीसीएम ग्रुपचे स्टुडंट म्हणत असतील तर हे तर पीसीबी ग्रुप चाललंय, तर ह्याचा आपल्याला कसा फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का पीसीबी ग्रुपची जेव्हा आन्सर की रिलीज होते त्याच्यानंतर बरोबर 2 ते 3 दिवसामध्ये ही पीसीएम ग्रुपची सुद्धा आन्सर की रिलीज होत असते बघा। त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाहीये। येणाऱ्या 19 तारखेनंतर जे 3 ते 4 दिवस असतील म्हणजे साधारणपणे 23-24 तारखेला जसं आपण प्रेडिक्ट केलं होतं की 18 तारीख ते साधारणपणे 25 तारखेच्या आसपास पीसीएम ग्रुपची जी आन्सर की आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे। तर त्याच पिरियड मध्ये तुम्हाला तुमची जी आन्सर की आहे पीसीएम ग्रुपची ती बघायला मिळणार आहे, काहीच काळजी करायची गरज नाही। ती जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपण नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती नक्कीच अपडेट टाकणार आहोत। त्याच्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा लवकरात लवकर फुल होत चाललेला आहे, त्याच्यामुळे लवकर जॉईन करून घ्या जेणेकरून तुमच्या कुठलाही अपडेट मिस होणार नाही। तर आता आन्सर की रिलीज झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे हे सर्व स्टुडंटला माहिती असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा आन्सर की येणार आहे तेव्हा आपल्याला लगेचच आपली जी आन्सर की आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे, त्याचबरोबर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे। ते आपण वारंवार सांगत आलेलोच आहे, बट याच्यानंतर काय करायचं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे बघा। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करणार आहात म्हणजे तुमचा जे रिस्पॉन्स शीट आहे ती सीईटी सेलच्या ओरिजिनल रिस्पॉन्स शीट सोबत कॅल्क्युलेट करणार तेव्हा तो तुम्हाला मार्क मिळणारच आहेत, म्हणजे मार्क समजणारच आहे। बट त्याच्यानंतर भरपूर साऱ्या वेळेस असा एक सिनारिओ क्रिएट होतो की काही क्वेश्चनचे आन्सर चुकीचे असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावरती ऑब्जेक्शन रेजचा एक ऑप्शन आहे, तर तो आपण नक्कीच करणार आहोत। तर ती प्रोसेस कशी असते ती समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं असतं की जो क्वेश्चन चुकीचा आहे तर त्या पर क्वेश्चन साठी आपल्याला 1000 रुपये पे करावे लागतात आणि 1000 रुपये पे करून आपल्याला ऑब्जेक्शन रेज करायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला तो क्वेश्चन जर खरंच चुकीचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला बोनस मार्क हे मिळत असतात बघा। तर त्याच्या रिगार्डिंग काहीच काळजी करायची गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो। कुठल्या शिफ्टमध्ये कुठला क्वेश्चन चुकीचा आलेला आहे ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच टाकणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करून घ्या। हे दरवेळी प्रत्येक शिफ्टच्या बाबतीत घडेलच असं नाही, बट काही काही शिफ्टमध्ये हे होऊ शकतं कारण की अजून सीईटी सेलने आन्सर की रिलीज केलेले नाहीये। तर जेव्हा केव्हा येईल तेव्हा ते आपल्याला कळेलच। आता हा जो एक्सपिरियन्स आहे हा आपल्याला पास्ट 2-3 वर्षाचा आहे, कारण की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा भरपूर सारे क्वेश्चन्स भरपूर साऱ्या शिफ्ट मधून चुकीचे आले होते, तर ते आल्यावरती सीईटी सेल त्याच्यावरती बोनस मार्क देतं। तर हे बोनस मार्क सर्व स्टुडंटसाठी व्हॅल्युएबल असणार आहेत बघा। आता त्या रिगार्डिंग एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, इफ सपोज आपण असं कन्सिडर करूया की 21 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट आहे त्या फर्स्ट शिफ्ट मधला 18वा क्वेश्चन चुकीचा आलेला आहे किंवा त्याचं जे पण ऑप्शन आहे ते चुकीचं आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या केसमध्ये काय करायचं असतं बघा, जेवढे काही स्टुडंट आहेत तर त्या सगळ्या स्टुडंटनी 18व्या क्वेश्चन वरती ग्रेव्हन्स रेज करायची काहीच गरज नाही बघा। जर तुम्ही केलं तर उगाच सगळ्यांचेच हजार हजार रुपये वाया जाणार आहेत बघा। तर त्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो
की सगळ्यांना मिळता एक आपण ऑब्जेक्शन रेज करू शकतो, की जेणेकरून तो जो ऑब्जेक्शन आहे तो सीईटी सेल पर्यंत पोहोचेल आणि त्याच्यावरती जो काही डिसिजन असेल तो आपल्याला मिळेल. बरोबर. जर तुम्ही सगळ्यांनीच जर ऑब्जेक्शन रेज केलं तर होणार काहीच नाही बघा. तो क्वेश्चन ऍज इट इज जर चुकीचा असेल तर त्याच्या रिगार्डिंगचे बोनस मार्क तर आपल्याला मिळणारच आहे, बट आपले जे 1000 रुपये ते सगळ्यांचेच वाया जाणार आहेत बघा. तर ते जाऊ नये याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कुठला क्वेश्चन चुकीचा आहे तो आपण बघूयात आणि त्याच्यानंतर जो काही ऑब्जेक्शन रेज करायचा आहे तो सर्वांनी मिळून करूया. तर आपण हे लास्ट 2-3 वर्षामध्ये सुद्धा केलं होतं, तर ह्याही वर्षी करूया. त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमचा फायदा होईल. त्याच्यानंतर राहिला विषय, तर आता आन्सर की जी आहे ती आपल्याला बघायची कुठे आहे आणि डाउनलोड कशी करायची. तर तुम्हाला आता जसं स्क्रीनवरती डिस्प्ले होते, तर हा इंटरफेस तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये गेल्यावरती नक्कीच बघायला मिळणार आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा आन्सर की येईल तेव्हा लॉग इन आयडी टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय. त्याच्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर जो कोपऱ्यामध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकिंग नावाचा एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमची आन्सर की आणि जे पण ऑब्जेक्शन रेज करायचं असेल ते तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा. तर ह्या रिगार्डिंग तुमची आन्सर की तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आन्सर की बघितल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपली ऍडमिशन प्रोसेस लवकरात लवकर चालू होणार आहे बघा. आणि त्याच्यासाठीच आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसवरती एक फ्री सेमिनार अरेंज केलेला आहे आणि येणाऱ्या रविवारी ते सेमिनार होणारच आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती लवकरात लवकर जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या सेशनची लिंक मिळेल आणि त्या सेशनचा तुम्हाला फायदा होईल. अशाच प्रकारचे जे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहेत ते सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटही करा आणि इथून पुढचे कुठल्या कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून आम्हालाही कळेल की तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे आहेत. धन्यवाद मित्रांनो.